नमस्कार मंडळी. आज आम्ही मे महिन्याच्या सुट्टीनिमित्ताने गावी आलेलो आहेत. आजचा पहिला दिवस रविवारी. मी आज आमच्या घराच्या पाठीमागं बसलेलो आहे. हा आहे आमचा गोठा आणि आजचा पहिला दिवसाचा कार्यक्रम म्हणजे पापड ठेवणे. आज माझी आई जे आहे पापडाचं पीठ ठेवते. तर आता बघूया ते पीठ कसं ठेवलं जातं, त्याची क्वांटिटी काय असते, पापड खार किती टाकतात, आपला उडदाचं पीठ किती घेतात, जिरा किती टाकतात, हे सगळं आपण अंदाज घेऊया. माझ्या आईकडून तयारी चालू आहे घरी. तर आपण थोड्या वेळात त्याचा अनुभव घेऊया. आता आपल्याकडे आहे 4 किलोचा उडदाचं पीठ. तर आता आई त्याच्या हिशोबाने जिरा घेते. ही आहे जिरा पावडर. तर 4 किलो मागे आहे किती ग्रॅमचा आहे जिरा? सगळं नाही घ्यायचा, म्हणजे जोरात बोला. सगळं नाही घ्यायचं, तू जास्त बोल म्हणून थोडासाच घ्यायचा आहे. 4 मुठी, 4 किलोला 4 मुठी. 4 किलोला 4 मुठी. आणि थोडासा परत वरती. आता मीठ बघू आणि जा. बस. हा आता काय? काली मिरी पावडर. काली मिरी पावडर. आणि आता आपण घेतोय 8 मिनिटं ना, त्यातलं एक मिनिट वापरला. मीठ सुद्धा आई घेते चवीनुसार, अंदाजानुसार. आपला साधा मीठ आहे बघा, तिचा अंदाज सुद्धा तिथे घेतो. आणि आतापर्यंत माझ्या आईचा अंदाज चुकलेला नाही आहे. सहा घेतल्यात. 7 मिनिट ना 6 घेतले. ही थांबता तो ना आंधी. आता आंधी हा हे कर, सगळा मिक्स कर. आता तो सगळा मीठ आणि जिरा पावडर आणि तो पीठ सगळा मिक्स करायचा आहे, जेणेकरून सगळा व्यवस्थित चांगल्या प्रमाणात सगळं लागेल त्याला. उडदाच्या पिठाला मीठ एक जीव होईल आणि जिरा एक जीव करून घ्यायचा आहे, सुका. पण त्यांची ओळख नाही सांगितली मी तुम्हाला. ही जी मलते ही माझी बहीण आहे, ही आई आहे आणि ही माझी बायको आहे. प्रथमच आमचा घरगुती कार्यक्रम आहे. बरोबर आहे. जो काय आहे, कांदा आणि लसणी वाटून घेतलेली आहे. कांदा आणि लसूणची पेस्ट आहे वाटून घेतलेली. ती आता तयार कशात मिक्स केली आहे? पापड खारचं जो पाणी आहे त्याच्यामध्ये आईने मिक्स केलेली आहे. त्याच्यात ठेवू ना 2 किलो. त्या पेस्टमध्ये पापड खारचं पाणी आहे आणि आले लसूण पेस्ट आणि हिंग त्याच्यात मिक्स केलेलं आहे. आंब्याचं सीझन असल्यामुळे घरात आंबा नसल्यामुळे कॅमेऱ्या आल्या जरा दुपारी झोपून पण देत नाही. आता जो पाणी आहे आता आपल्याला एकजीव करायचं आहे, सगळीकडे मिक्स करायचं आहे. आणि नंतर महत्त्वाचं काम आहे तो मिक्स करणं आणि त्याचे गोळे बनवणं. त्यासाठी आम्ही आमच्या बहिणीला इथे बोलवलेलं आहे, जेणेकरून मला आराम भेटेल. पाहिजे तर 1.5-2 तास आहे.
कुठं कच आहे? असते कच. बघा तुमचं आता अशा प्रकारे तो एकजीव करून घ्यायचा आहे. त्यानंतर ते गोले कसे होतील, पाणी टाकायला लागतं. पाणी टाकायला. पाणी करून त्याचे गोले बनवायचे. तर आता गोले आता बनवायची सुरुवात होणार आहे. तोपर्यंत आता आपण छोटासा ब्रेक घेऊया आणि आता आपण खेळायला जाऊया. गोळे कोण बघेल मग? तुम्ही गोले बनवून ठेवा, आम्ही आलो बोलून घेऊ. तर अशा रीतीने गोले बनवायचं काम चालू झालेलं आहे. आतापर्यंत 3 पक्के गोले आणि 2 कच्चे गोले तयार झालेले आहेत आणि 4था गोला तयार आहे. इकडे पाणी ओतून गोला बनवायचं काम चालू आहे. इथं पण बांबे परिवारवाल्यांचा पूजा गोंधळे संध्याकाळी हा त्याला पापडांचा आपण आधीच हा म्हणून काय. आणि इकडे पिठाचा कलर चेंज झाला कारण तुझी आहे ना सगळं. पापड 2-4 खायला एकदम मजा येतात, पण त्याच्या मागची जी मेहनत आहे ती मेहनत खूप असते. आदल्या दिवसापासून जी तयारी करायला लागते ती दुसऱ्या दिवसापर्यंत जी असते. ते लाटा सगळं करा, ते पाट्यावरती मालिश करा, त्याच्या वड्या बनवा. नाही काय म्हणणं आहे तुमचं? काय ऑर्डर द्यायची तुझी आम्हाला. बरं झालं तू पुढे घेऊन आलीस. उद्याचा माझा काम वाचला. मी उद्याचं राहणार जाणार आहे. आंबा नाही, पाण्यावरती जायचं आहे. कुठे आहे? पाण्याच्या टाकीवरती. उद्या आहे. बघू तर उद्या बोलतात ते मला. तो होऊन गेला की काय का आऊट आला? तर अशा रीतीने 4 किलोची डाळ याच्यापासून बनलेले किती गोळे आहेत? 8 गोळे बनले. 8 आहेत. छोटे मोठे. आता हे गोळे असेच रात्रभर ठेवायचे. रात्रभर ठेवायचे. सकाळी तेल लावून. सकाळी तेल लावून त्या पाट्यावरती मालिश करून मग त्याच्या गुंड्या बनवायच्या छोटे छोटे आणि मग त्या लाटायला. तर उद्याची व्हिडिओ उद्याला. हाय सौरभ कलंबे आता उठलेला आहे. हा सौरभ कलंबे आणखी तिकडचं काढ. पप्पाचं काढ. पप्पा सुकट टाकतोय. पप्पा अच्छा गावात हाय. आज आमच्याकडे पापडचा कार्यक्रम चालू आहे. तर मी आता माझं काम आहे पापड सुकट टाकायचा. अजून आलेलं नाही आहे. सकाळचे 7 वाजता. किती वाजले हो? 7:30 झालेत. तर पहिला लॉट चालू आहे पापड सुकट टाकायचा. बघू आता. स्टॉप कर इथं परत मग चालू कर. थांब आधी एवढं स्लो कर. असंच करा. सगळे घे. आई घे, मम्मी घे. गॅस बंद करा. बंद नाही केलं. झाला. मी हलवून आलो होतो. आता त्याची पापा सुकट खाते. दिसत नाही. लांबून काढ. लांबून जा. असे हलवू नको. त्याचे आता पापा सुकट खाते. काळे पापड आता जाते. पापड परत आणायला. पप्पा पण पापड खातात. खराब झाडी आहे. ताळतच नाही ना. तिकडचं फॅन बस स्टॉप कर. किती झाले?
हा बस रे, बस. जर पापडावर पाय दिलात ना नाही ना कधी दिले की काहीच नाही पडणार. ए काका इकडे. आमचे आता पापड हे लोक सुकत खाताय. हे बघा किती पापड झाले आमचे. आणि सानू आणि तिथे करतात आणि आपल्या थोडंच आणतात. आणि बघा आधी कोणाची तरी आहे. हॅलो चीज करो. आणि अशा तऱ्हेने आमचा पापडाचा कार्यक्रम आजचा संपलेला आहे. बघा किती पापड बनलेत ते. काय भाजलं हे सगळे पापड आसमी दिदी आणि सोनू दिदीने सानू दिदीने टाकले आहेत. ह्याच्यात मितालीची पण मेहनत आहे. आणि हे बघा सगळ्यांना थंड आयात ह्या ही पाटलाची पोरगी ह्यांचा पण मेहनत आहे. तिचे पण आभार, खूप खूप आभार सगळ्यांचे. सानू दिदीचे पण आभार, स्वरूपचे पण आभार, त्यांनी थंडा त्याबद्दल. आणि हे आमचे पापड अशा रीतीने कम्प्लीट झालेले आहेत. एवढे सारे पापड